एके दिवशी वर्षाच्या आईने तिला फोन केला. वर्षा, एकदा घरी ये ना. आवाजात तिच्या प्रेम होतं, पण अपराधीपणाही. वर्षा काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यासमोर सगळं उभं राहिलं. ते घर, ते वाद, ती जबरदस्ती आणि तिचा घेतलेला निर्णय. ती हळू आवाजात म्हणाली, आई, मला तुमच्या सगळ्यांची आठवण येते. आई रडत म्हणाली, मग ये ना गं, सगळं विसरून ये. खूप मोठा निर्णय तिच्यासमोर उभा होता. ती म्हणाली, आई, मी येईन, पण जास्त दिवस नाही. आई थोडी दचकली. म्हणजे? वर्ष शांतपणे म्हणाली, ते घर माझं आहे, तुम्ही माझे आहात, पण माझं आयुष्य आता तिथे नाही. मी आता माझ्या निर्णयांसोबत जगते, रोहनसोबत, माझ्या नव्या आयुष्यात. आणि तिथे येऊनही अजून एक भीती माझ्या मनात कायमच आहे, ती म्हणजे दादाची. त्याच्या मनात माझ्याविषयी किती राग आहे हे तुला तर माहीतच आहे. त्याच रागाच्या भरात त्याने रोहनला काही करायला नको एवढीच भीती वाटते. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी तिने समजून घेतलं. तू खुश आहेस ना? तिने विचारलं. वर्षा हलकसं हसली. हो, थोडी कमी आहे, पण खरी आहे. आईच्या हट्टापायी वर्षा आणि रोहन घरी येतात. आई दारात उभी होती. तिला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. वर्षा धावत जाऊन तिला मिठी मारते. दोघीही खूप रडतात. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नाहीत, तर भेटीचे होते. वडीलही पुढे येतात. खूप दिवसांनी वर्षा आता तिच्या घरी गेली होती. वडील म्हणतात, माफ कर आम्हाला. वर्षा डोळे पुसत म्हणते, आता काहीच बाकी नाही बाबा, सगळं संपलं आहे. रोहन थोडा लांब उभा होता, गिल्टी फील करत होता. वडील त्याच्याकडे पाहतात आणि मग पुढे येऊन म्हणतात, तिची काळजी घे. रोहन खाली मान घालून म्हणतो, हो, नक्की घेईन. तो वर्षाला आईबाबांजवळ सोडून निघून गेला. वर्षा काही दिवस तिथे थांबून नंतर रोहनकडे जाणार होती. वर्षा आता तिच्या आईवडिलांशी जोडली गेली होती. ती अधूनमधून भेटायला येणार आणि दोन्ही जग सांभाळणार, असं तिने आईबाबांना सांगितलं. ती परत जाताना आईला म्हणाली, मी दूर नाही आहे, फक्त वेगळे आहे. आई हसली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. कधीकधी परत येणं म्हणजे तिथेच राहणं नसतं, तर नातं पुन्हा जपणं असतं. काही दिवस सगळं शांत होतं. आदित्य आणि सिया त्यांच्या आयुष्यात पुढे जात होते, पण समाज कधीच इतक्या लवकर शांत बसत नाही. एक संध्याकाळ होती. आदित्य त्याच्या मित्रांसोबत बसला होता. हसणं, गप्पा, सगळं नॉर्मल चालू होतं. पण अचानक एका मित्राने थोड्या टोमण्या स्वरात म्हटलं, भाई, एक विचारू का? आदित्य शांतपणे म्हणाला, हा, बोल. तो हसत म्हणाला, तू खरंच अशा मुलीसोबत लग्न केलं आहेस, जी दुसऱ्यांच्या जागी येऊन बसली होती. क्षणभर सगळं शांत झालं. दुसरा मित्रही म्हणाला, म्हणजे रिस्क नाही वाटत का तुला? आज तुझ्यासोबत आहे, उद्या. तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात आदित्यचा चेहरा बदलला. तो हळूच उठला आणि त्यांच्यासमोर उभा राहिला. कंप्लीट कर वाक्य. त्याचा आवाज आता शांत पण धारदार होता. मित्र गोंधळला, नाही, मी फक्त. आदित्य थेट म्हणाला, तुम्हाला वाटतं ती चुकीची आहे का? कोणीच काही बोललं नाही. तो पुढे म्हणाला, हो, चूक झाली तिच्याकडून, पण तुम्हाला माहीत आहे का, ती चूक तिची निवड नव्हती, परिस्थिती होती. सगळे शांत झाले. आदित्यचा आवाज आता थोडा जास्तच ठाम झाला. आणि आज ती माझ्यासोबत उभी आहे, खोटं न बोलता, न लपवता. माझ्यासाठी ती तिच्या भूतकाळाने नाही, तर आज ती काय आहे त्याने ती महत्त्वाची आहे. मित्रांकडे पाहत तो म्हणाला, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यावर सगळ्यांनी शंका घेतली, तीच व्यक्ती आज माझा सगळ्यात मोठा आधार आहे. कोणाकडे त्याचं उत्तर नव्हतं. तो शेवटी म्हणाला, जर तुम्हाला माझा निर्णय मान्य नसेल, तर ते तुमचे प्रॉब्लेम आहेत, माझे नाहीत. तो तिथून निघून गेला आणि घरी आला. सिया खिडकीजवळ उभी होती. आदित्य आत आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती. काय झालं? तिने विचारलं. तो हलकासा हसला. काही नाही, लोकांना बोलायचं कामच आहे. सिया शांतपणे म्हणाली, माझ्यामुळे तुला. तो लगेच म्हणाला, तुझ्यामुळे मला सगळं मिळालं आहे. ती थोडी भावूक झाली. तो तिच्याजवळ येऊन म्हणाला, लोक काय बोलतात हे महत्त्वाचं नाही, आपण एकमेकांसाठी काय आहोत ते महत्त्वाचं आहे. सियाच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. तो तिच्यासाठी उभा राहिला होता आणि त्याच क्षणी त्यांचं नातं अजून मजबूत झालं होतं. बाहेरचं जग काहीही बोलू दे, खरं प्रेम नेहमी शांतपणे जिंकतं.
आदित्यने सियाला अलगद मिठीत घेतलं. सिया, जिला सगळे अजूनही वर्षा म्हणून ओळखत होते, ती हट्ट करू लागली, आदित्य, मला एकदा माझ्या जुन्या घरी जायचं आहे. आदित्य काही क्षण शांत राहिला, पण तिच्या डोळ्यातली ओढ त्यानं पाहिली. तो हलकसं म्हणाला, चल जाऊया. लगेचच तो आईवडिलांना सांगून निघतात. दोघं त्या गल्लीत पोहोचतात, जिथून सगळं सुरू झालं होतं. सिया थांबली. तिच्या डोळ्यात आठवणी भरून आल्या होत्या. घर तसंच होतं, पण ती मात्र बदलली होती. तेवढ्यात आजूबाजूच्या बायका जमा झाल्या. एक बाई दुसऱ्याला कुजबुजत म्हणाली, अगं बघ, सिया नाही? दुसरी लगेच म्हणाली, हो तीच. किती नशीबवान आहे बघ. अनाथ होती आणि आता मोठ्या घरात गेली. तिसरी हसत म्हणाली, कसं नशीब उजळलं तिचं, एकदम राणी झाली. हे सगळं सियाच्या कानावर पडलं. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं, पण आत काहीतरी टोचत होतं. आदित्यने ते ओळखलं. तो शांतपणे तिच्याजवळ आला. काय झालं? सिया हळू आवाजात म्हणाली. लोकांना वाटतं माझं नशीब बदललं. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, पण त्यांना माहीत नाही मी काय गमावलं आहे ते, काय सहन केलं. आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला, लोक फक्त शेवट पाहतात, प्रवास नाही. क्षणभर दोघेही शांत झाले. तेवढ्यात एक म्हातारी बाई पुढे आली. ती सियाकडे बघत म्हणाली, बाळा, नशीब उजळणं म्हणजे फक्त मोठ्या घरात जाणं नसतं. सगळे तिच्याकडे पाहू लागले. ती पुढे म्हणाली, तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय, तेच खरं नशीब असतं. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकसं हसली. आदित्यने तिचा हात धरला. तो म्हणाला, तू अनाथ नव्हतीस, तू फक्त योग्य लोकांच्या शोधात होतीस. ती त्याच्याकडे पाहून हसली. ती घरात गेली. जुन्या भिंतींना हात लावला. कोपऱ्यात जाऊन बसली आणि हळूच डोळे मिटले. त्या क्षणी तिला तिचं लहानपण आठवलं. एकटेपणा, संघर्ष आणि त्या घरात घालवलेले कठीण दिवस. बाहेर उभ्या अजूनही बायका बोलत होत्या. नशीब बघ तिचं. पण त्या घराच्या आत सिया स्वतःशीच बोलत होती, नशीब नाही, हा सगळा माझा लढा आहे. आदित्यने तिचा हात हलकेच धरला आणि त्या क्षणी सियाला जाणवलं, ती आता एकटी नाही आहे. भूतकाळ तिच्यासमोर उभा होता, पण आता तो तिला त्रास देत नव्हता, कारण तिच्याकडे आधार होता आणि स्वतःची ओळख होती. ती घराकडे शेवटचं एकदा पाहते आणि शांतपणे म्हणते, धन्यवाद, मला इथून पुढे जायला शिकवलं. दोघेही तिथून निघतात. कधीकधी नशीब बदलत नाही, आपण स्वतः ते बदलतो आणि आयुष्य सुंदर होतं. सगळं वादळ शांत झालं होतं. घर, नातं, विश्वास सगळं हळूहळू स्थिर होत होतं. रात्री दोघं बाल्कनीत बसले होते. हलकी हवा आणि शांत वातावरण होतं. सिया हलकसं म्हणाली, आता सगळं सुरळीत चालू झालं आहे, पण आपण एक गोष्ट मिस केली. आदित्य तिच्याकडे पाहत हसला, मला माहीत आहे, हनीमून. दोघेही हलकस हसले. इतक्या सगळ्या गोंधळात आपल्याला वेळच मिळाला नाही, सिया म्हणाली. आदित्य तिच्या जवळ येत म्हणाला, मग आता प्लॅन करूया का? फक्त आपल्यासाठी. सियाच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट दिसू लागली. कुठे जाऊया? आदित्य थोडा विचार करत म्हणाला, जिथे शांतता असेल, निसर्ग असेल आणि आपण दोघं असेल. सिया लगेचच म्हणाली, मला डोंगर, थंडी आणि शांत जागा आवडते. आदित्य हसत म्हणाला, मग ठरलं तर काहीतरी परफेक्ट ठिकाण निवडूया. ती लाजत म्हणाली, आणि यावेळी कुठलाही ड्रामा नाही, फक्त आपण दोघेच. आदित्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, प्रॉमिस. यावेळेस ना भूतकाळ ना टेन्शन, फक्त तू आणि मी. सियाचं हृदय हलकं झालं. ती हळू आवाजात म्हणाली, मला खरंच सुरुवातीपासून सगळं जगायचं आहे तुझ्यासोबत. आदित्य तिचा हात हातात घेतो, आणि मी तुला प्रत्येक क्षण देणार आहे जो तू डिझर्व करतेस. दोघांचा प्लॅन सुरू झाला. दोघे डेस्टिनेशन शोधू लागले. डेट्स फिक्स केल्या. बॅग पॅक करायला लागले. आणि दिवसेंदिवस उत्सुकता वाढत गेली. घरातलेही खुश होते. आता तरी दोघं नीट वेळ घालवतील. आधी त्याच्या बाबांच्या तोंडून शब्द निघाले, हे फक्त हनीमून नव्हतं, हा त्यांचा नात्याचा खरा पहिला अध्याय होता. वादळानंतरची ही शांत सफर होती, त्यांच्या प्रेमाला अजून खोल नेणार होती.
घरात एकदम लगबग सुरू झाली होती. हनीमूनला जायचं आहे ही बातमी समजताच सगळेच उत्साहात आले. आई तर पूर्ण तयारी मोडमध्ये बोलत होती. सिया, उबदार कपडे ठेव, थंडी असेल तिथे. औषध घेतलीस ना? आणि हो, वेळेवर जेवायचं. सिया हसत हसत सगळं ऐकत होती. आई, आम्ही हनीमूनला चाललोय, पिकनिकला नाही. बाबा म्हणाले, जास्त फोटो काढा आणि आम्हालाही पाठवा. आदित्यचे मित्र आले होते. भाई, आता तरी मज्जा कर. फोन बंद ठेव. सगळं घर हसत खेळत भरून गेलं होतं. पॅकिंगचा गोंधळ सुरू झाला. सियाने 3 बॅग्स तयार केल्या. आदित्यने पाहिलं आणि म्हणाला, आपण 5 दिवसांसाठी जातोय की शिफ्ट होतोय? सिया लगेच बोलली, मुलींना काय लागेल सांगता येत नाही. दोघंही हसत पॅकिंग करत होते. दुसऱ्या दिवशी निघायची वेळ झाली. सकाळी लवकर गाडी तयार होती. बॅग गाडीत ठेवल्या. आईने दोघांना औक्षण केलं. नजर उतरवली. आनंदी राहा आणि काळजी घ्या, ती म्हणाली. सिया थोडी भावूक झाली. आदित्यने तिचा हात धरला. दोघं गाडीत बसले. प्रवासाची सुरुवात झाली. गाडी शहरातून बाहेर पडली. रस्ते मोकळे, हवेत थोडी थंडी. सिया खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं. कुठे चाललोय आपण? तिने विचारलं. आदित्य हलकासा हसला. सरप्राईज आहे, ती हट्टाने म्हणाली. नाही सांगणार का? तो म्हणाला, ठीक आहे, एक हिंट देतो. डोंगर, थंडी आणि ढगांमध्ये हरवलेलं एक सुंदर ठिकाण. सिया जास्तच उत्सुकतेने म्हणाली, आपण मनालीला चाललोय का? आदित्य हसला. एक्झॅक्टली. सियाच्या चेहऱ्यावर आता आनंद चमकला. वाव, मला आधीपासूनच तिथे जायचं होतं. माझी इच्छा पूर्ण होते. दोघं गाणे ऐकत होते. मध्येच चहा प्यायला थांबले. फोटो काढत होते आणि एकमेकांशी मन मोकळं बोलत होते. एका ठिकाणी गाडी थांबवून दोघं टेकडीवर उभे राहिले. सिया म्हणाली, इतकं शांत आणि इतकं सुंदर. आदित्य तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, आपल्या नात्यासारखंच. ती हलकसं हसली. हा प्रवास फक्त ठिकाणाचा नव्हता, हा विश्वासाचा प्रवास होता. नव्या सुरुवातीचा होता आणि एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्याचा होता. गाडी पुढे जात होती. डोंगर जवळ येत होते आणि त्याचं प्रेम अजून खोल होत होतं. 2 दिवसांच्या प्रवासानंतर मनालीत पोचल्यावर थंड वाऱ्याने दोघांचं स्वागत केलं. गाडी थांबली. समोर बर्फाने झाकलेले डोंगर, ढगांमध्ये हरवलेलं सुंदर शहर. मनाली. सिया गाडीतून उतरली. थंडीने ती हलकसं कुडकुडली होती. खूप थंडी आहे. आदित्य लगेच तिच्या खांद्यावर जॅकेट ठेवतो. मी आहे ना, ती हसली. त्यांनी बुक केलेल्या हॉटेलमध्ये ते पोहोचले. रूमची खिडकी उघडली. समोर पूर्ण व्हॅली दिसत होती. ढग, डोंगर आणि शांतता. सिया आनंदाने म्हणाली, वाव, किती छान बाहेरचं दृश्य आहे. त्याच्याकडे बघतच राहावं असं. सिया त्याच्याकडे वळते. दोघं काही क्षण एकमेकांकडे पाहत राहतात. बाहेर हलकासा बर्फ पडायला लागतो. सिया लगेच बाल्कनीत धावते. आदित्य, बर्फ. ती हातात बर्फ घेते आणि अचानक त्याच्यावर फेकते. तो हसतो. तोही बर्फ उचलून तिच्यावर फेकतो. दोघं खेळायला लागतात. ती पळते, तो तिच्या मागे धावतो आणि शेवटी तो तिला पकडतो. दोघं खूप जवळ येतात. थंडीमध्ये श्वास दिसत होता. सिया हलक्या आवाजात म्हणाली, आता मी तुला इग्नोर नाही करणार. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, मलाही नाही ते आवडणार. कारण हे क्षण फक्त आपल्या दोघांसाठी आहेत आणि त्याचा आनंद आपण भरभरून घ्यायचा. तो तिच्या कपाळावर हलकासा किस करतो. सिया डोळ्या मिटते. त्या क्षणात पूर्ण शांतता असते. तेवढ्यात वेटर कॉफी घेऊन येतो. हातात गरम कॉफी, बाहेर बर्फ. सिया हळू आवाजात म्हणाली, इतकं सगळं झाल्यावर आपण इथं आहोत, हेच खूप आहे. आदित्य तिचा हात धरतो आणि पुढे म्हणतो, अजून खूप काही आहे. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. पहिल्यांदाच ना भीती ना भूतकाळ, फक्त प्रेम. आणि हीच खरी सुरुवात होती एकमेकांच्या जवळ येण्यासाठी आणि मन मोकळं करण्यासाठी, प्रत्येक क्षण जपण्यासाठी. बाहेर बर्फ पडत होता. आत प्रेम वाढत होतं. ही रात्र त्यांच्या नात्याची सर्वात सुंदर आठवण बनणार होती. रात्र शांत होती. बाहेर बर्फ हलकासा पडत होता. रूममध्ये फक्त मंद लाईट होता आणि दोघांचं एकमेकांसोबत असणं. सिया बाथरूममधून बाहेर आली. तिने एक साधा पण सुंदर शॉर्ट वन पीस घातला होता.
केस हलके ओले झाले होते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसत होती. आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. क्षणभर तो पूर्ण शांत झाला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि आकर्षण दोन्ही होतं. सिया थोडी लाजत म्हणाली, "काय, असं का बघतोयस?" आदित्य हळूहळू तिच्याकडे चालत आला. "पहिल्यांदाच तुला इतकं जवळून बघतोय." सियाचं हृदय जोरात धडधडत होतं, पण यावेळी ती मागे सरकली नाही. तो तिच्यासमोर येऊन थांबला. क्षणभर दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. आदित्यने हलक्या हाताने तिच्या केसांना बाजूला केलं आणि तिच्या पाठीवरून अलगद बोट फिरवलं. सियाच्या अंगावर शहारे आले. तिने हलकसं डोळे मिटले. "आदित्य," ती कुजबुजली. तो तिच्या जवळ आणखी सरकला आणि हळू आवाजात म्हणाला, "आता मला थांबायचं नाही आहे." पण भावना खूप खोल होत्या. त्याने तिला हलकसं आपल्या मिठीत घेतलं. सिया त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत उभी राहिली. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. जणू प्रत्येक स्पर्शात तो तिला सांगत होता, "मी तुझ्यासोबत आहे." बाहेर थंडी होती, पण त्या मिठीत ऊब होती. सिया हलक्या आवाजात म्हणाली, "मला आता भीती नाही वाटत." आदित्य तिच्या केसांवर किस करत म्हणाला, "कारण तू एकटी नाहीस, मी सुद्धा आहे." त्या रात्री कोणतीही घाई नव्हती, ना शब्दांची गरज. फक्त एकमेकांच्या जवळ येणं, विश्वासाने, प्रेमाने आणि शांतपणे. ही रात्र त्यांच्या नात्याला एक नवं, खोल रूप देऊन गेली. रात्र अजून गडद झाली होती. सिया अजूनही आदित्यच्या मिठीत होती. तिचं डोकं त्याच्या छातीवर आणि त्याचा हात तिच्या पाठीवर हलकेच फिरत होता. क्षणभर दोघंही काही बोलत नाहीत. आदित्यने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या नजरेत प्रश्न नव्हता, फक्त विश्वास होता. सियाने हलकसं मान डोलवली. जणू ती म्हणत होती, "मी तयार आहे तुझ्यासोबत." आदित्यने तिच्या कपाळावर हलकासा किस केला, नंतर तिच्या गालावर, आणि हळूहळू त्या जवळकीचा क्षण अजून गहिरा होत गेला. ती त्याच्याकडे आणखी जवळ सरकली, त्याच्या मिठीत पूर्णपणे हरवली. त्यांचं नातं फक्त शरीराचं नव्हतं, ते होतं विश्वासाचं, स्वीकाराचं आणि नव्या सुरुवातीचं. भूतकाळातील सगळ्या वेदना, भीती, शंका त्या एका क्षणात विरघळून गेल्या. सिया शांतपणे त्याच्याजवळ होती. ही रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास आठवण बनली, जिथे प्रेमाने सगळ्या जखमा भरून काढल्या. आदित्य तिच्या जवळ होता. त्याच्या डोळ्यात उत्सुकता, प्रेम होतं. तो तिच्याकडे पाहत हलकसा हसला. "आज मला तुला सोडावंसं वाटतच नाही." सिया थोडी लाजली. तो तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, "मी जरा जास्तच जवळ येतोय. चालेल ना?" सिया हलकसं हसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, "तू आहेस ना, मग सगळं ठीक आहे." त्या एका उत्तराने आदित्य अजून जास्त शांत झाला. त्याने तिच्या पाठीवरून पुन्हा अलगद हात फिरवला. यावेळी थोडा जास्त वेळ. जणू तो प्रत्येक क्षण अनुभवत होता. त्याच्या प्रत्येक हालचालीत आदर आणि प्रेम होतं. घाई नव्हती. दोघं एकमेकात हरवत गेले. कोणतीही जबरदस्ती नव्हती, फक्त एकमेकांची ओढ होती. सिया हळू आवाजात म्हणाली, "आदित्य." तो तिच्याकडे पाहत म्हणाला, "काय?" ती डोळे मिटत म्हणाली, "हा क्षण कधीच संपायला नको." आदित्य हलकसं हसला, "मग आपण तो कायम लक्षात ठेवू." दुसऱ्या दिवशी सकाळी मनालीची थंडी, खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश आणि एक सुंदर शांतता. सिया आरशासमोर उभी होती. तिने आज खास साडी घालायचं ठरवलं होतं. ती साडी नेसण्याचा प्रयत्न करत होती, पण थोडी गोंधळत होती. "आदित्य, जरा मदत कर ना," ती हळू आवाजात म्हणाली. आदित्य मागून तिच्याकडे आला. आरशात दोघे एकत्र दिसत होते. तो हसत म्हणाला, "मला साडी नेसवायला येत नाही, पण ट्राय करतो." तो हलकेच साडीचा पल्लू घेतो आणि नीट लावायला लागतो. सियाचं लक्ष त्याच्या हातांवर आणि त्याच्या स्पर्शावर गेलं. तो तिच्या जवळ उभा होता. त्याचा श्वास तिच्या मानेला जाणवत होता. क्षणभर दोघेही शांत झाले. आदित्य हळू आवाजात म्हणाला, "तू साडीमध्ये अजूनच सुंदर दिसतेस." सिया लाजली. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. तो तिच्या खांद्यावरून पल्लू सरळ करत होता, पण मुद्दाम हळू करत होता. "इतका वेळ का लावतोयस?" ती हलक्या आवाजात म्हणाली.
तो हसत म्हणाला, कारण मला हा क्षण थोडा जास्त जगायचा आहे. सियाचं हृदय पुन्हा जोरात धडधडलं. तो तिच्या कानाजवळ येऊन हलकंसं म्हणाला, बाहेर जाऊया, पण आधी थोडा वेळ फक्त माझ्यासोबत राहा. ती हळूच त्याच्याकडे वळली. दोघे अगदी जवळ आले. आदित्यने तिच्या कपाळावर हलकासा किस केला. चला मॅडम, नाहीतर आपण बाहेर जाणारच नाही, तो हसत म्हणाला. सियासुद्धा हसली. तुमच्यामुळेच उशीर होतोय. साडीमध्ये सिया खूप सुंदर दिसत होती. आदित्य तिला सतत बघत होता. दोघं हसत खेळत तयार होत होते. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये त्यांचं प्रेम अजून जास्त वाढत होतं. कधीकधी मोठे रोमॅन्टिक सीन नसतात, तर असे छोटे साधे क्षण सर्वात खास असतात. वादळ, मोठे प्रॉब्लेम सगळं मागं राहिलं होतं. आता त्यांच्या आयुष्यात उरलं होतं छोट्या छोट्या क्षणांचं सुख. सिया साडीचा पल्लू नीट करत होती. आदित्य मागून तिला पाहत उभा होता. तो हलकंसं म्हणाला, इतक्या वेळात तयार झालीस, पण अजूनही परफेक्ट नाही. ती लगेच वळली. काय कमी आहे आता? तो तिच्या जवळ आला. हलकासा पल्लू सरळ करत म्हणाला, आता परफेक्ट. दोघं आरशात स्वतःकडे पाहून हसले. बाहेर जायला निघाले. रस्त्यावर चालताना सिया त्याचा हात पकडते. इतकं सिंपल असतं का हॅपीनेस, ती विचारते. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणतो, जेव्हा माणूस बरोबर असतो तेव्हा सगळं सिंपल वाटतं. ते एका छोट्या चहाच्या टपरीवर थांबतात. गरम चहा, थंड हवा आणि एकमेकांची साथ. सिया म्हणते, हेच मला हवं होतं. मोठं काही नाही, फक्त असं. आदित्य हसतो. मग आपण असंच जगणार रोज. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. त्यांचा खरा आनंद एकमेकांना समजून घेणं, छोट्या गोष्टीत हसणं, एकमेकांसाठी वेळ काढणं आणि साध्या क्षणांना खास बनवणं, याच गोष्टींमध्ये होता. आता त्यांना कळलं होतं, आनंद मोठ्या गोष्टीत नसतो, तो असाच छोट्या साध्या क्षणात लपलेला असतो. मनालीमध्ये त्यांचा 3रा-4था दिवस चालू होता. दोघं फिरत हसत छोट्या गोष्टी एन्जॉय करत होते. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला. आई. तो कॉल उचलतो. हॅलो आई. आई हसत म्हणाली, काय रे, इतका बिझी झालास की काय? 1 महिना कधी झाला ते लक्षात आलं नाही का? आदित्य थोडा थांबला. 1 महिना? आई हसत म्हणाली, हो, आज तुमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. अरे, सिया जवळ आहे का? तिला फोन दे. सियाने फोन घेतला. हॅलो आई. आई प्रेमाने म्हणाली, हॅपी 1 मंथ बेटा. दोघेही खुश राहा. सियाच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. थँक्यू आई. कॉल संपला. सिया जास्तच उत्साहित होऊन म्हणाली, आदित्य, आज आपल्याला 1 महिना झाला. आदित्य तिच्याकडे पाहत हसला. म्हणजे सेलिब्रेशन तर बनत आहे. आदित्यने काहीच न सांगता लगेच सिक्रेटली हॉटेलमध्ये तयारी सुरू केली. सुंदर कॅन्डल लाईट सेटअप टेबलवर लावलं. हलकं म्युझिक आणि छोटा केक. सियाला काहीच माहीत नव्हतं. आदित्य म्हणाला, आज संध्याकाळी रेडी राहा, बाहेर जायचं आहे. सिया विचारते, कुठे? तो फक्त हसला. सरप्राईज आहे, हॉटेलमध्ये. सिया आत आली आणि थबकली. समोर सगळं सजलेलं, मंद लाईट्स, मेणबत्त्या, फुलांचा सुगंध. तिच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही होतं. आदित्य, हे सगळं? तो तिच्याकडे येऊन म्हणाला, आपल्या पहिल्या महिन्यासाठी. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. कोणी इतकं स्पेशल फील करून दिलं नव्हतं मला. आदित्य हलकंसं म्हणाला, आता रोज करणार आहे. दोघांनी एकत्र केक कट केला. तिने केकचा छोटासा तुकडा त्याला दिला. तो हसत म्हणाला, इतकाच? ती खट्याळपणे म्हणाली, बाकी सगळं नंतर. दोघेही हसले. एकमेकांसोबत गप्पा, जुने मोमेंट्स आठवत, फ्युचरबद्दल बोलणं सुरू होतं. सिया शांतपणे म्हणाली, 1 महिन्यात इतकं काही झालं, पण आज सगळं व्यर्थ होतं. आदित्य तिचा हात धरून म्हणाला, कारण शेवटी आपण एकत्र आहोत. त्यांनी फक्त सेलिब्रेट नाही केलं, तर त्यांच्या नात्याचा पहिला सुंदर टप्पा जपून ठेवला. कधीकधी मोठ्या ॲनिव्हर्सरीपेक्षा अशी छोटी सेलिब्रेशन जास्त खास असतात. त्या सुंदर सजलेल्या टेबलजवळ मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात दोघं समोरासमोर बसले होते. हातात हात
पण वातावरण थोडं शांत झालं होतं. आदित्य अचानक थोडा गंभीर झाला. त्याच्या डोळ्यात हलकी ओल दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, सिया, एक गोष्ट सांगू? ती हलकसं हसली. हां, सांग ना. तो तिचा हात घट्ट पकडत म्हणाला, जर मी तेव्हाच तुझ्याबरोबरचं नातं संपवलं असतं ना, क्षणभर थांबला, तर मी तुला कायमचं गमावलं असतं. सियाच्या चेहऱ्यावरचं स्मित थोडं नरम झालं. आदित्य पुढे म्हणाला, त्यावेळी खूप राग आला होता, खूप हर्ट झालो होतो, पण कळलं नाही की तू माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेस. त्याचा आवाज थोडा भरून आला. आज वाटतं, जर मी त्या क्षणी निर्णय घेतला असता तर कदाचित आज तू माझ्यासोबत नसतीस. सिया शांतपणे ऐकत होती. ती हळूच उठली आणि त्याच्या बाजूला जाऊन बसली. तिने त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घेतला. आदित्य, ती हलक्या आवाजात म्हणाली, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तो तिच्याकडे पाहतो. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. त्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळेच आपण आज इथे आहोत आणि तेही इतके जवळ. तिच्या शब्दात शांतता होती. कधीकधी आयुष्य आपल्याला वळण देतं, जेणेकरून आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकू. आदित्यच्या चेहऱ्यावर हळूहळू समाधान आलं. तो तिच्या खांद्यांवर डोकं ठेवत म्हणाला, तू आहेस ना, म्हणून सगळं परफेक्ट वाटतं. सिया त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, आणि तू आहेस म्हणून मी स्ट्रॉंग आहे. त्या क्षणी ना भूतकाळाचं दुःख होतं, ना भविष्याची चिंता. फक्त एक गोष्ट होती, एकमेकांची साथ. मेणबत्त्या हळूहळू वितळत होत्या, पण त्यांचं नातं अजून जास्त मजबूत होत होतं. कधीकधी तुटण्याच्या जवळ गेलेलं नातं सगळ्यात जास्त मजबूत बनतं.